यानंतर पुढची बातमी यवतमाळमधून। यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या खंडाळा घाटात एसटीला भीषण आग लागली। पुसद अकोला बसमधील 43 प्रवासी यात थोडक्यात बचावले। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बस स्थानकातून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला खंडाळा घाटात ही भीषण आग लागली। मंगळवारी संध्याकाळी सुमारे 7:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। बसमध्ये 43 प्रवासी होते, मात्र चालकांना प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, काय अधिक माहिती? यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुठेही कोणीही जखमी झालेलं नाही किंवा जीविताची हानी झालेली नाहीये। फक्त जो समोरचा केबिनचा भाग होता तो पूर्णपणे जळून गेलेला आहे आणि बाकी बसला पण थोडं हे झालेलं आहे। आणि मुख्य महत्त्वाचं म्हणजे की कसं झालं, अचानक ही घटना कशी घडली याच आश्चर्यामध्ये आणि धक्क्यामध्ये प्रवासी काही काळ होते ते सावरले नव्हते, पण आता सगळं जवळपास नॉर्मलाइज झालेलं आहे आणि पोलीस तिथे आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन्स जवळपास आता पूर्णत्वावर आलेले आहेत। नक्कीच धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।